एक हिट. फलंदाज बाद सांघिक यश लागत असताना फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय संतोष. बॅक टू डकाव. या ठिकाणी सांघिक यश मिळवून दिलाय. आई चेंडू हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न होता. अंडर बॉक्स लाईनने टॅप केलं जात आहे. थर्ड्या षटकामध्ये चेंडू हलवला जात आहे. स्वतः गोलंदाज प्रदीप आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं बल सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. फलंदाज आल्या आल्या त्या ठिकाणी प्रथमेशच्या माध्यमातून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आई चेंडू चांगला आहे. त्या ठिकाणी गॅपमध्ये चेंडू सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. थ्रो पैकी त्या ठिकाणी चुकीचे आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. त्या ठिकाणी नेक्स्ट मॅच पावडाई देवी गिरगाव विपक्ष आई पिसाई पेशवी यस या ठिकाणी वन शॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी अनिकेत आणि प्रथमेश टॉस जिंकला गेला पिसाई या संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. फटका चांगला आहे परंतु बॅटची इनसाइड एज आणि त्रिफळाची दांडी गुल अनिकेत बॅक टू डकाव. मला मिळेल धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 12 या अंकावर दुसरा धक्का देत असताना गोलंदाज प्रदीप या गोलंदाजाला आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश आणि रोहनी जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. चांगला खेळ अद्यापर्यंत दोन्ही संघाच्या माध्यमातून चालू आहे. 46 चेस आहे परंतु थोडंसं नाकीनं वालं गेलंय. पहिल्या चेंडूवर षटकाला आला होता अनिकेतच्या बॅटमध्ये असं वाटत होतं. त्या ओव्हरमध्ये 15 ते 16 धावा अंकित केल्या जातील. हा फटका चांगला ऑनसाईडचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. काल्पनिक चेंडू चाललाय कॉर्नर कॉर्नर क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी 2 मध्ये करत असताना या 2 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर 14 या अंकावर. चांगला खेळ हाही चेंडू ओव्हर पिच होता परंतु चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. ओव्हर समाप्तीचा इशारा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 15 या अंकावर. माध्यमात आपल्याला पाहायला मिळतो. फटका या ठिकाणी फसला जातोय. नो मॅच लाईनमध्ये चेंडू पडला जाईल. ऑनसाईडचा फटका होता. बीसेपचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट केली जाते. 17 या अंकावर आपल्याला पाहायला मिळेल स्कोर कार्ड. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अविनाश गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर अकुल टप्प्याचा चेंडू होता. हा चेंडू लाईन खराब आहे. पंचांच्या माध्यमातून हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल
वाईट घोषित केला आणि वाईटच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकत असताना एका धावसंख्येने धावफलक पुढे सरकेल. ऑन स्कोर बोर्ड 18 लॉस ऑफ 2 विकेट टीम आपल्याला पाहायला मिळतंय. जय शिवराज स्पोर्ट हिंगाणेवाडी या संघाची ही धावसंख्या लागत असताना थोडासा बॅकफुटला ढकललाय, परंतु इथून जिम्मेदारी घ्यावी लागेल. आई चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे मास्टर. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समॅन हा फटका आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिलाय. पहिल्या चेंडूवर धमाका. आल्या आल्या आपल्या नाबासा डंका गाजवत असताना अंकुशा बॅटमधनं स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करत असताना चौकार. थँक्यू डीजे मास्टर. या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 26 धावा. अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. हिंगणेवाडी टीमला हाय फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. जज केलं जातं चेंडूला. शेवटच्या मुवमेंटला चेंडू जमिनीला दान. ऑफसाईडचा फटका होता आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतं 2 धावेमध्ये होत असताना 2 धावेच्या मदतीने आपलं पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या 28 धावा. अजूनही 18 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. आपल्याला पाहायला मिळतोय काय चेंडू शिल्लक. याही ओव्हरमधील अविनाशचे फटका फसलाय. पुनर्शा या ठिकाणी उंची जास्त लांबी कमी ऑनसाईडचा फटका आहे आणि टिपला जाईल फलंदाज बाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. येणारी चेंडू 6 आणि 18 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता टीम हिंगणेवाडी या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. थोडं फास्टली खेळायचं आहे. कॉर्पोरेट डेस 12 मिनिटं झाले गेलेत. 4 मिनिटांचा अद्याप अवधी आहे या ओव्हर करिता. 6 चेंडू 18 धावा. पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. लेगला खूपच मिस करत असताना धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी 1 ने पुढे सरकेल. 29 या अंकावर येणारे चेंडू असतील 6 आणि 17चं समीकरण असेल. 6 चेंडू 17 धावा. सहा चेंडू 17चं समीकरण. फटका चांगला आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू मिडल ऑफ द बॅट. चेंडू फरार. ऑनसाइड क्षेत्र क्लिअर करत असताना लॉंग ऑनचा फटका. बिग षटकार. ऑफसाइड द ऑफ स्टंप निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू 11ची गरज. चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. 4 चेंडू 11 समीकरण. हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात सांघिक यश लागत असताना फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल प्रथमेश बॅक टू द ग्राउंड.
ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला 16 मिनिटे झाले गेलेत. पंच एक खेळाडू आपल्याला थर्ड यार सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. 16 मिनिटांचा अवधी होऊन गेला या ठिकाणी. एक प्लेयर तुम्हाला थर्ड यार सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. यस एक चेंडू आणि 5 धाबा. फटका इथे ओव्हरपिच चेंडू होता, स्लॉट मध्ये चेंडू होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाहीये आणि तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता. या ठिकाणी पहिल्या मॅच होईल समाप्ती. पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं पंधारेवाडी हा संघ या ठिकाणी जिंकत असताना.
ते ऑफ साईडचा फटका होता आणि इथून मात्र दुसरा चौकार. हा चेंडू चांगला आहे त्या ठिकाणी गॅपमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शतरक्षक आहे त्याला बीट करून हाताला चुंबन करून चेंडू जातोय. अजून एक लगातारचा तिसरा चौकार. म्हणजे जे प्रेक्षक एन्जॉय करत असतील ते सगळं माझ्या लाडक्या मायबापांचं मनापासून डीटीसी लाईव्हच्या मदतीने सरसे स्वागत. हाय फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरनं ओव्हर कव्हर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे संतोष होते परंतु त्या ठिकाणी डबल धाव या ठिकाणी रोखू शकत नाहीये. चांगला खेळ. पावडा देवी गिरगाव पक्ष आई पिसाई पिशवी या दोन धाबा आल्यात आणि दोन धाब्याच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस धाव फलक 15 या अंकावर. हॅलो एकूण समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ऑन बोर्ड 15 या अंकावर. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट साइड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मयूर. हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला खेळाडू सुद्धा आहे. सलामीला फलंदाजी सुद्धा होती पिशवी संघाच्या माध्यमातून. मयूर हा चेंडू इथून पंच येतील इष्टांच्या वर्ण चेंडू त्याला बांधतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. लेग स्टिक वर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं चांगला खेळ. दिनेश आणि जयवंत ही जोड आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आणि निर्धाव चेंडू लगातारचे दोन चेंडू या ठिकाणी निर्धाव आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान सकाळपासून ज्यांच्या आम्ही आतुरतेने वाट बघत होतो आदरणीय राजू कस्तुरे समालोचक शाहूवाडी विभागातील ते समालोचक आहेत आणि त्यांचं आगमन होत असताना त्यांच्या आगमनास इथे आपल्याला षटकार पाहायला मिळाला आहे. त्यांचं सुद्धा या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत साई कृष्ण क्रिकेट संघ धुमकवाडे आयोजित श्री रासाई देवी चषक 25-26 हे पर्व आणि या पर्वामध्ये राजदादा कस्तुरे यांचं सुद्धा सरचे स्वागत. एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. यस पंच सांगत असताना या ठिकाणी क्षमा असावी डिसिजन हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनुष्य आहे मनुष्याकडनं चुकवताना षटकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. हा फटका चांगला आहे आउटसाइड द ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी डबल विचार केला तर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चुकीचं क्षेत्ररक्षण डिपेक्षा कव्हरला आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट दुसरी धाव आणि दुसऱ्या धावेला थर्ड मध्ये कन्वर्ट करत असताना आणि 3 धावा या 3 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. ऑन बोर्ड 24 धावा.
युमिस आय विल डेफिनेटली. पुढचा दरवाजा बंद केला, मागचा दरवाजा उघडा होता, त्या इंडने चोरी झाली. फलंदाज बाद. पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पावडाई देवी गिरगाव या संघाला दिनेशच्या स्वरूपात. दिनेश बाग टू द गाव. चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून चालू आहे. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी तब्बल ऑन बोर्ड. नेक्स्ट बॅट्समॅन इन ऍक्शन मध्ये उमेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय इन ऍक्शन मध्ये. टॉप ऑर्डरची फलंदाज आपल्याला पाहायला मिळत्या. मयूर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. काय चेंडू शिल्लक मयूरचे हाही चेंडू सरळ रेषे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, एक धाव कंप्लीट. रनआउटची संधी तुतू मय आणि इथे डबल धाव कंप्लीट होत असताना पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज आपल्याला या ठिकाणी सेफ पाहायला मिळतो. गुड रन बिटवीन द विकेट. खेळ अद्याप चालू आहे. पावडा देवी हिरगाव या संघाच्या माध्यमातून चांगला खेळ. कॉलिंग चांगली होती आपल्याला पाहायला मिळालं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा सुद्धा पाहायला मिळाल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरला सुद्धा चांगली सुरुवात पाहायला मिळाली. नंतर धापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी 26 अंकावर 13.00च्या सरासरीने खेळ अद्यापर्यंत चालू आहे. पावडाई देवी गिरगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. IP साहेब पिशवी हा संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या काहीच आठवड्यात त्या ठिकाणी मात्र कोळेगाव या ठिकाणी मानफाळा या ठिकाणी त्या मैदानात ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. शावडी असोसिएशन अंतर्गत आयोजक पिशवी हे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आणि चांगला खेळ तिथे आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू गतीमध्ये व्हेरिएशन आपल्याला करताना पाहायला मिळते. जोरदार अपिलीमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळते. आउटसाइड द ऑफ स्टंप एक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निदा चेंडूचे सांगतात तिसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाल्या. शुभम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू चांगला आहे. पुन्हा गॅपमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. खूप लांबचा प्रवास करून संतोष आले ते म्हटलं जातं ना, अति गाय आणि संकटात नेई. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गिरगाव हा संघ पावडाई देवी गिरगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून अद्यापर्यंत चालू आहे. हाय चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल की आपण ते चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला जवळ जवळ डीप स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करत असताना कार्पेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने आपण कापर धावसंख्या ऑन बोर्ड 32 धावा. अद्यापर्यंत दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आज चेंडू आडव्या बॅटने क्रॉस बॅटर फटका घेण्याचा प्रयत्न होता. इष्टांच्या वर्ण चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. यष्टीरक्षकाच्या हातात यष्टीरक्षक अन्नाच्या स्वरूपात आपल्याला यष्टीरक्षक पाहायला मिळतात. नाही डॉट चेंडूची सांगता. चांगला खेळ अद्यापर्यंत दोन्ही संघाच्या माध्यमातून. फटका चांगला आहे. ओव्हर पिच चेंडू लॉफ्ट केलाय इनटू द स्लॉट आउट ऑफ द प्लॉट. बिग बिग षटकार.
मदतीने 44 लॉस ऑफ 1 विकेट. 3 ओव्हर समाप्तीनंतर 44 धावा पवडाई देवी गिरगाव या संघाच्या धावा लागत असताना चेंडू चांगला हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न होता. विजय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप राईट टर्म राऊंड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू या ठिकाणी सिंगल धाव. क्रिकेट हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ. हा चेंडू चांगला आहे गॅपमध्ये चेंडू त्या ठिकाणी मात्र वळण घेतलं चेंडूला. यू टर्न घेतला गेला चेंडू थांबणार नाहीये. पुनर्शा धाबा दापलकर पण आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही पूर्वार्धाचे 3 चेंडू शिल्लक या ठिकाणी पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच तिसरा मॅच आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी. हा चेंडू निर्धाव आहे. विठ्ठला देवी क्रिकेट स्पोर्ट गिरगाव त्यांच्या अंगेन्स्ट खेळ केला जाईल. सह्याद्री 11 दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच एका इनिंग ब्रेक नंतर टॉससाठी यायचं आहे. हाय चेंडू इथे मात्र चांगला आहे. फलंदाज बाद. मिळतात. लास्ट वन डिलिव्हरी दिस इनिंग आपल्याला पाहायला मिळतो. फटका चांगला आहे गॅपमध्ये चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव सुद्धा इथून वन शॉट आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पूर्वार्ध संपले गेले आणि टॉससाठी यायचंय. विठ्ठला देवी गिरगाव विपक्ष सह्याद्री 11 दोन्ही संघाचे कर्णधार. पंच धावा किती या 2 ना. यस आणि धावफलकावर धावसंख्या 53 धावा. येणारे 24 चेंडू 54 धावा बनवायचे आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चला विठ्ठला देवी गिरगाव संघाचा कर्णधार आणि सह्याद्री 11 या दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील. या दोन संघांमध्ये टॉस होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण विचार केला तर तर लगेचच या पुढचा अभ्यास आपल्याला ऐकायला मिळेल. शेवळे आयोजित अंतर्गत असोसिएशन अंतर्गत ते समालोचक आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी आदरणीय राज कस्तुरे यांचा आवाज ऑन मायक्रोफोन.
हॅलो. धन्यवाद मनोज उघडे सरांच्या सुमधुर वाणीतून या अगोदरच्या सामन्याची कहाणी आपण ऐकली. तत्पूर्वी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती राजमाता अहिल्यादेवी होळकर, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रयतेचा जाणता राजा छत्रपती राजश्री शाहू महाराज या मान्यवरांना प्रथमतः मी अभिवादन करतो आणि माझे ग्रामदैवत आई जुगालो जयचरणी नतमस्तक होऊन आजच्या या क्रीडा सोहळ्याचा या क्रीडा सोहळ्यादरम्यान आपण आता या पुढील सामन्याची कहाणी मी समालोचक वैसव शाहूवाडी राज कस्तुरे आलेल्या सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं मनस्वी हार्दिक स्वागत करतो आणि 4 षटक अखेरीस संघाला जिंकण्यासाठी 54 धावांचं मापक आव्हान पिशवी संघाला पार करायचं आहे. 24 चेंडू 54 धावा आणि पावडाई स्पोर्ट्स गिरगाव संघाने प्रथमतः फलंदाजी करून 54 धावांचं मापक आव्हान आपणाला पाहायला मिळतंय. एक नौका संघ आहे. नौक्या संघाचे नौके खेळाडू आपला राईट टाइम राईट परफॉर्म करताना आपल्याला पाहायला मिळतंय. भविष्यात नक्कीच पाहायला मिळेल आणि 16 मिनिटात 4 षटक हाताळायचे आहेत. टायमर आता स्कोरर म्हणून भूमिका निभावताना आपल्याला पाहायला मिळतील चंदू हप्ते. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज जर्सी क्रमांक 09 सुनील. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू मयूर आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अण्णा. 24-54 समीकरण आहे. नौका संघ 2 हात करताना आपलं भविष्य अजमावताना आपणाला या स्पर्धेदरम्यान नक्कीच पाहायला मिळतोय. चांगला उत्तम दर्जाची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. स्टार्ट ऑन दी गेम. पहिल्या चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमा पार आणि येतोय हा षटकार. गोलंदाजी ट्रॅकवर आपणाला गोलंदाज आता पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 33 परिधान केलेला हा गोलंदाज महेश घुरके. दिनेश घुरके गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते आणि सगळेच घुरके कुटुंबियातले हे सर्व नौके खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर्सी क्रमांक 16 परिधान केलेला हा गोलंदाज पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमा पार आणखीन एक येतोय दर्जेदार. स्पर्धा पाहतोय आणि पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपल्याला पाहायला मिळतोय. हिंगणेवाडी संघाचा खेळाडू आहे प्रदीप. पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला प्रदीप या आपण. आता मात्र पंचांच्या हात समांतर धाव मिळेल अवांतर अतिरिक्त धावेच्या रूपानं. चला प्रदीप या. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी सन्माननीय विकास वारसकर सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण द्यायचा आहे. पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमा पार आणि
मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतोय हिंगाणेवाडी संघाचा खेळाडू प्रदीप मॅन फ्रॉम हिंगाणेवाडी. सन्माननीय विकास जी बारसकर साहेबांच्या शुभ असते त्याला तो पुरस्कार बहाल केला जातोय. पुन्हा एकदा रॅपिड शॉटची एक नजाकत पाहायला मिळते. थोडंसं मिसफिल्ड मिसकम्युनिकेशन पाहायला मिळेल. चेंडू मात्र होईल पुन्हा एकदा आत्ता मात्र स्वीप शॉट पाहायला मिळाला. आणखीन एक येतोय या स्पर्धेतील दर्जेदार बहारदार चेंडू सीमापार षटकार. प्रेशर रिलाइज कसं करायचं हे मात्र पाहायला मिळालं. ते पिशवी संघाकडून एक आग ओकणारी फलंदाजी आपण पाहिली. एक दर्जेदारची उत्तम स्पेल फलंदाजीचा पाहिला. आणि बॅटिंग स्क्वॉड आपण जर पाहिलं तर मयूर आणि अण्णा यांनी मात्र एक विस्फोटक अशी खेळी करताना आपल्याला त्यांची पाहायला मिळाली. आणि आज साईकृष्णा क्रिकेट क्लब दोमकवाडी आयोजित भव्य दिव्य या क्रीडा स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहणारं त्यांच्याच गावचं सुपुत्र, सर्वांसोबत मैत्रीचं नातं जतन करणारे विद्यमान डेप्युटी सरपंच विकास आप्पे साहेबांचंही या त्यांच्या स्पर्धेदरम्यान सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आज 450 किलोमीटरहून आलेलं हे व्यक्तिमत्व प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर उसाच्या सरीत सकाळी पाणी लावायला जात असताना त्याला कुठेतरी दुजोरा देऊन आज केलेल्या मुलांनी या औषधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलात आप्पे साहेब. त्याबद्दल मी माझ्याकडूनही तुमचं मनस्वी हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा गुटनाट एक तमाशा देख. थोडंसं कुठेतरी मिसफील्ड पाहायला मिळालं आणि झेल सोडला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 45 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 9 धावा जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा चेंडूवरती प्रहार चढवला. चेंडू सीमा पार गेला आणि आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि हा विजयी लांब मारलेला हा रिव्हर्स स्वीपचा षटकार. संघाचा हार्डलक बॅडलक म्हणावं लागेल. उमेश गुरके असतील, त्याच्या समवेत दुसरा उमेश असेल, दिनेश असेल, आधी सर्वांचं कौतुक करावं लागेल. पण भविष्यात पवडाई क्रिकेट स्पोर्ट्स गिरगाव संघ नक्कीच आपल्या नावाची लौकिकता या तालुक्यातील क्रिकेट खेळामध्ये प्रामुख्याने आपणाला नक्कीच पाहायला मिळेल. हार्डलक बॅडलक असो मित्रांनो,
कारण प्रामाणिकपणे जर विचार केला आपण, एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता. मित्रांनो, भविष्य उज्ज्वल आहे. फक्त तुम्ही खचून न जाता प्रामाणिकपणे तुमच्या खेळावरती लक्ष केंद्रित करा. भविष्य तुमचंच आहे. झालेल्या विद्यमान सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपल्याला पाहायला मिळाले, ज्याची विस्फोटकता फलंदाजी मयूर. मॅन फ्रॉम फिश हे नक्कीच बॅटल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. जे गळ्यात गळा घालणारे आज प्रतिस्पर्धी म्हणून खेळताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील, परंतु प्रतिस्पर्ध्याची भूमिका निभावताना फक्त त्या खेळापुरता मर्यादित त्या सामन्यापुरता राहणार आहे. कायम सदैव ते मित्र म्हणून आपल्याला नक्कीच भविष्यात पाहायला मिळतील. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. झालेल्या विद्यमान सामन्यातील मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच मयूर, मॅन फ्रॉम पिशवी. सन्माननीय विकास हप्पे साहेबांच्या शुभ हस्ते शंभोणे गावचे विद्यमान डेप्युटी सरपंच पदावर कार्यरत असणारे व्यक्तिमत्व. टाळ्या जरा जोरात वाजवा मित्रांनो. सायली पाटील असती तर बोट एकदम नरड्यापर्यंत घातली असती, पण आपल्याच मुलाला थोडंसं अप्रिशिएट करण्यामध्ये आपण कमी पडतो. त्याचबरोबर साईकृष्ण क्रिकेट क्लब धुमकवाडी आयोजित भव्य दिव्य या क्रीडा सोहळ्यादरम्यान या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संघांना सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची गोड आठवण तुमच्या सोबत घेऊन जाण्यासाठी आयोजन कमिटीच्या माध्यमातून 2 पराजित झालेल्या संघांना पुकार दिला जातोय. श्रीकृष्ण पंधारेवाडी संघनायक आणि पावडाई गिरगाव संघाच्या संघनायकाला विनंती करा, आपण या आणि या स्पर्धेतील सन्मान चिन्ह घेऊन जा. गोलंदाजाचा स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला किरण आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण सँडी पाहतोय. चेंडू जातोय सीमापार. धावा मिळतील 4 आणि 4 धावेने एक चांगली सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाली. धपलकावरती धावा आपण 5 पाहतोय. प्रतिस्पर्धी असताना दोन्ही फलंदाज 6 धावा, सॉरी आणखीन एक वाईट पाहायला मिळाला. सँडीचा थोडासा बॅलन्स अनकन्व्हिनियन्स पाहायला मिळतोय, कारण किरण लटके माझ्या समोर आहे. कव्हरला आपण पाहिला उत्तम दर्जाचा तो फटका, सजवून मारलेला फटका. चेंडू जातोय सीमापार. आणखीन एक येईल दर्जेदार चौकार. उत्तम दर्जाचा तो झेल टिपला आणि किरण बॅक टू दी डग आउट. एक नामवंत युवा उद्योजक म्हणून आपला नशीब आजमावणारा हा तरुण गिरगावचा सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित कांबळे यांचंही आजच्या आयोजन संयोजनच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत करत आहोत.
बॅक टू बॅक. आणखीन एका मोठ्या विकेटचं बदल होईल. सुनील वाढेल बॅक टू दी डगआउट. क्या बात आहे. सँडी एससीए विद्यमान अध्यक्ष अनिकेत माने यांच्याकडून 500 रुपयाची रोख रक्कम. हॅट्रिक चेंडू. क्या बात आहे. सँडीचं कौतुक करावं लागेल. आता मात्र कृष्णाच्या मनामध्ये चलविचल चालला असेल. क्या होगा इन फ्युचर. पुढच्या चेंडूवरती काय होईल हे कळायला मार्ग नाही. कारण सँडीला शिकवलं आम्ही आणि तो आम्हाला टिकवेल की नाही हेही तितकं सत्याचं आहे. परंतु प्रतिस्पर्धी असताना नक्कीच त्या दर्जाचा खेळ करणार आणि करत राहणार हे मात्र सँडीने दाखवून दिलं. आता मात्र पुन्हा एकदा पंचांच्या हात समांतर धाव मिळेल अवांतर आणि अतिरिक्त धावेच्या रूपानं सगळ्याच धावफलक मात्र पुढे जाईल. धावावरती धावा आपण पाहतोय 12. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचं मात्र कौतुक करावं लागेल. राइट टाइम पे राइट जजमेंट रहेगा तो खिलाडी कभी पीछे देख नहीं सकता. आतापर्यंत आपण पाहत आलोय आणि आताच एक प्रामुख्याने त्या व्यक्तिमत्वासाठी नक्कीच बोलावं लागेल. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि त्या बड्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे पप्पू कोळापटे आणि गणपत कोळापटे यांचंच सहर्ष हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. गोलंदाजी ट्रॅकवर आपणाला पाहायला मिळेल स्टायलिश क्रिकेटर म्हणून ज्याच्या नामचीन आपल्या तालुक्यात पाहायला मिळतो तो रमेश शेळके. सँडीला मात्र आता काय करावं कसं करावं हेच कळायला मार्ग नाही. घेतल्या 2 मोठ्या विकेट परंतु 4 वाईट चेंडू टाकले ते घेण्यासाठी. क्या बात आहे. फ्लाइट शॉट चेंडू सीमावर येतोय आणखीन एक दर्जेदार. स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय षटकार. सो सॉरी. चला मिस्टेक झाली आमच्याकडून. आताच्या 6 धावा होत्या. 6 धावेने संघाचं धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय 20 धावा. विश्वास भोसले मॅन फ्रॉम ऐनवाडी यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आहे. आता मात्र गोलंदाज कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला रमेश शेळके. संग्राम गुरके यांच्या अधिपत्याखाली खेळणारा हा सगळा संघ आपण पाहतोय विठलाई स्पोर्ट्स गिडगाव. थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं परंतु झेल कोणाचा सोडलाय याचं भान मात्र त्या क्षेत्ररक्षकाला असायला हवं.
चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता एक धाव घेण्यास सफल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहू 22. चांगलं क्षेत्ररक्षण या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतंय. आता मात्र पंचांचा स्वैर चेंडू अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 23 धावा. 23 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. एक धाव घेण्यास सफल आणि आतापर्यंत जवळजवळ आपल्याला पाहायला मिळालं तर 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलेला आहे. अजूनही एक चेंडू शेष या षटकातील आपण पाहू. चांगला चेंडू हाताळताना आपल्याला चांगला गोलंदाजीचा चेंज ऑफ स्पेस पाहायला मिळाला. रमेश याचा आतापर्यंत 9 मिनिटांचा खेळ संपुष्टात आलाय. उर्वरित अजूनही तुमच्या जवळ विकेट आहे. आणखीन एका विकेटचं पतन होईल. सचिन बॅक टू दी डग आउट. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. आता मात्र आणखीन एक फ्लॅट शॉट पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमापार. ये तो देखना बाकी था. चेंडू जाईल. आणखीन एक सीमापार येतोय. कृष्णाला माहित आहे सिद्धेश्वर स्पोर्ट्स 55,555चा जर मानकरी ठरायचा असेल तर हाच क्लास मला दाखवावा लागणार आहे. आता मात्र वैभवला पहिली सफलता पाहायला मिळाली. कृष्णा बॅक टू दी डगआउट. कारण कालचा दिवस पाहता सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा या चषकावरती आपणाला प्रामुख्याने जर पाहायला मिळालं तर सह्याद्री 11 एळवणजुगाई संघाने उत्तम दर्जाचा बाईच्या रूपात आणखीन एका धावेचा मुनाफा मिळेल. आणि टॉप 4 मध्ये आपणाला पाहायला मिळाला तो प्रथम दर्शनी सह्याद्री 11 एळवणजुगाई संघ. संग्राम डाकरे असेल कृष्णा गुरव या एवन जोडीच्या माध्यमातून त्यांचा उत्तम दर्जाचा खेळ उत्तम दर्जाचे स्पेल पाहायला मिळाली. आणि हा आणखीन एक येतोय फ्लाइट शॉट.
चेंडू जातोय सीमा पार. आणखीन एक दाखवलाय, क्लास दाखवणारी फटकेबाजी पाहायला मिळते. सुजित कासार याच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षट. पन्नास. संग्राम गुरगे गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतं. जर्सी क्रमांक 17 परिधान केलेला. पंचांचा हात समांतर, धाव मिळेल अवांतर. अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. 51 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आणखीन एक उत्तम दर्जाचा झेल टिपणारा हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. संजय झालेले संघाचे खेळाडू असतील आणि विजय संघाचे असणारे खेळाडू सर्वांना त्यांच्या माध्यमातून स्नेहभोजनाची सोय करण्यात आलेली आहे. सर्वांनी त्याचा मनमुराद आस्वाद घ्यायचा आहे. टाइमवर पंचांना विनंती करतो, 38 सर्कलच्या आतमध्ये एक प्लेयर घ्यायचा आहे. टाइम मध्ये कोणाला कन्सिडर केलं जाणार नाही, त्याची सर्वांनी नोंद घ्या. नियमावलीच्या चौकटीमध्ये आपणाला ही स्पर्धा खेळताना पाहायला मिळेल. आता मात्र सँडीची मात्र कौशल्य, कला आणि कल्पना त्याच्या सोबतच असताना आपणाला पाहायला मिळालं. विकेटचं पतन होईल. 2 धावा मात्र सफलतेने पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळाल्या.
धावफलकावरती धावा आपण पाहतोय 57 रन्स. आता मात्र हा पाहायला मिळतोय फ्लाइट शॉट, चांगलं क्षेत्ररक्षण या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला नक्कीच मिळत आहे. 59 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला आपणाला सुजित कासार, नॉन स्ट्राईकला संकेत वायकुळ. पंचांचा मात्र स्वैरचा इशारा, अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 60 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. एक धाव एका धावेने संघाचं धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 61 धावा आणि पवनाई स्पोर्ट्स गिरगाव संघाला 62 धावा बनवायच्या आहेत. विटलाई स्पोर्ट्स गिरगाव संघाला 62 धावा बनवाव्या लागतील. यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे VRCC आयरेवाडी वर्सेस माऊली स्पोर्ट्स कुंभवडे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. बासष्ट धावांचा पाठलाग करताना मात्र रमेश शेळके आणि संग्राम गुरके यांची फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत VRCC आयरेवाडी विपक्ष माऊली स्पोर्ट्स कुंभवडे. शाहूवाडी तालुक्यातील एका दुर्गम भागातून बिलॉंग करणारा हा युवा आपल्याला पाहायला मिळतोय आणि उद्योग क्षेत्रात एक उच्च श्रेणीवरती प्रणालीला चालू करणारा हा तरुण पाहता आपण गिरगावचा सुपुत्र रोहित कांबळे याने नवीन प्रवासास प्रणाली सुरुवात करताना PS ज्वेलर्स या नावाने त्याचा इन फ्युचर भविष्यात आपणाला त्या उद्योगात सतर्क राहताना नक्कीच पाहायला मिळणार. तुम्हाला या तुमच्या नवीन प्रणालीच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा रोहित कांबळे सर. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला किरण लटके, फलंदाजीसाठी A1 बॅटल जोडी आपल्याला पाहायला मिळते रमेश शेळके आणि संग्राम गुरके. माऊली स्पोर्ट्स VRCC आयरेवाडी वर्सेस माऊली स्पोर्ट्स कुंभवडे दरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. माट्या वर्सेस छोट्या हे बॅटल नक्कीच पाहायला मिळेल. नोमॅन लँडला चेंडू जातोय, थर्डमॅन रिझनला चेंडू सीमापार येतोय, दर्जेदार चौकार. संग्राम माघारी परतेल. एक मोठा बिग मासा कुठेतरी गळाला लागताना पाहायला मिळतोय. संग्राम बॅक टू दी पॅव्हेलियन.
आणखीन एका विकेटचं पतन होईल. उत्कृष्ट असा झेल टिपताना आपल्याला सुजित कासार पाहायला मिळाला. आता मात्र कुठेतरी सँडी चिंतेत असेल. सिली पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव घेण्यात सफल ठरला हा फलंदाज. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 62 धावांचा पाठलाग करताना एक मोठी सुरुवात आपल्याला पाहायची होती. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू. 6 धावा. 18-56 समीकरण आपल्याला पाहायला मिळणार. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय संकेत वायकुळ. एक